सातारा जिल्ह्यात कोळी समाजाच्या जात आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर कोळी महासंघाने आक्रमक भूमिका घेतली आहे। अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी महादेव समाज बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांच्या सूचनेनुसार हे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब कोळी, सातारा जिल्हाध्यक्ष अनिल केळगणे, युवा जिल्हाध्यक्ष तुषार शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा सौ श्रीकुमारी कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनामध्ये नमूद करण्यात आले की 20 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कोळी समाजाच्या जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ करण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते। मात्र 2 वर्षांनंतरही त्या निर्णयाची अंमलबजावणी करणारे शासन परिपत्रक अद्याप जारी झालेले नाही। हे परिपत्रक तातडीने काढण्यात आल्यास राज्यातील हजारो कोळी महादेव समाज बांधवांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार असल्याचे कोळी महासंघाने स्पष्ट केले आहे। दरम्यान 16 जून 2026 रोजी कोळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून संबंधित शासन निर्णय आणि परिपत्रक काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांना शिफारस करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। समाजाच्या न्याय हक्कांसाठी कोळी महासंघाचा पाठपुरावा पुढेही सुरू राहणार असून शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा अण्णासाहेब कोळी यांनी व्यक्त केली आहे। अण्णासाहेब कोळी, कोळी महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी महासंघाच्या वतीने जे कोळी समाज महादेव कोळीच्या जातीच्या दाखल्यापासून आणि जात वैधता प्रमाणपत्रापासून जे वंचित आहेत, त्यांच्याकरिता आज संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती निवेदन सादर करणे किंवा धरणे आंदोलन करणे असं नियोजन करण्यात आले आहे। परंतु आपल्या सातारा आणि सांगली विधान परिषदेची आचारसंहिता पाळून आपण आज सन्माननीय सातारा जिल्हाधिकारी पाटील साहेब यांना मी सर्व कोळी महासंघाचे शिष्टमंडळी भेटून आज निवेदन सादर केलं। निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की जिल्ह्यामध्ये सर्व कोळी जमात असून त्या कोळी जमातीला महादेव कोळी किंवा कोळी महादेव असे जातीचे दाखले मिळावेत आणि जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ मिळावे, आणि हे आग्रही मागणी आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही बोलून दाखवली आणि ते वरिष्ठ स्तरावरती ते महाराष्ट्र शासनाकडे आज कळवतो म्हणाले। आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला शब्द आहे आम्हाला की सर्व कोळी समाजाला महादेव कोळीचे दाखले आम्ही देण्यात येऊ असे दिलेले आश्वासन त्यांनी पाळावं, अशी ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे। आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये च्या आत जर समजा आम्हाला नाही मिळाला तर अधिवेशनावरती भव्य असा मोर्चाचं नियोजन कोळी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे। तर सदरचे नेतृत्व सन्माननीय आमदार रमेशदादा पाटील व ॲडव्होकेट चेतनदादा पाटील हे पूर्ण महाराष्ट्रभर याचे नेतृत्व करीत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।